नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता लकीला म्हणते की हे बघ लकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे प्लीज तू काय केलेस ते मला खरं सांग. मला माहिती आहे ही चोरी तू अजिबात केलेली नाहीस, त्यामुळे अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तेव्हा मात्र लकी पुन्हा ढसाढसा रडू लागतो आणि त्या रडण्याने मुक्ताला आणखीनच भीती वाटू लागते. आता लकी रडत म्हणतो की नाही ग वहिनी, नाही, यावेळेला मी तुझा विश्वासघात केला आहे. तुझं म्हणणं बरोबर नाहीये, मी चुकलोय वहिनी, यावेळेला मी खूप चुकलोय. तेव्हा मुक्ता म्हणते की लकी काय झालं आहे, शांत हो आणि मला सांग. तेव्हा तरीही लकी रडतच असतो. लकी म्हणतो की नाही वहिनी, नाही, मी खूप मोठी चूक केली आहे ग, मी खूप विश्वासघात केलाय तुम्हा सगळ्यांचा, मी खूप चुकलोय, ही चोरी मीच केली आहे वहिनी, ही सगळा गुन्हा माझ्याकडूनच घडलाय. असं म्हटल्यावर आता मुक्ता उठून बसते आणि म्हणते की लकी हे काय बोलतोयस तू, हे खरं सांगतोयस का तू. तेव्हा मग लकी म्हणतो की हो वहिनी, हो, मीच चोरी केली आहे ही सगळी, आणि हे सगळं मी केले. दादूशच्या कपाटातून मीच ते 10 लाख रुपये चोरलेत, तुमच्या खोलीतून मीच चोरलेत ते पैसे, मीच त्या पैशांचा चोर आहे आणि तुमचा खरा गुन्हेगार आहे. आता हे ऐकल्यावर मात्र मुक्ताला फार मोठा धक्का बसतो. मुक्ता म्हणते की काय लकी, हे काय केलंयस तू, तुला कळतंय का. तेव्हा तो म्हणतो की हो वहिनी, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे, परंतु खरंच मला माफ कर, हे सगळं मी केलं आहे, मी चोरी केली आहे सगळी, मला हवी ती शिक्षा दे तू. असं म्हणून तो आता रडायला लागतो आणि मी खूप मोठी चूक केली आहे, तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास परंतु मी तुझा विश्वासघात केला. असं म्हणून तो आता पुन्हा ढसाढसा रडत असतो आणि त्याला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा मग आता तो रडत असल्याने मुक्ता म्हणते की मला खरं खरं सांग लकी, नेमकं काय घडलं होतं, आधी रडायचा थांब लकी आणि मला सांग काय झालंय. अशी कोणती वेळ आली होती जे तू कपाटातून पैसे चोरी केलेस. माझा अजूनही यावर विश्वास बसत नाहीये लकी की हे सगळं तू केलंस, का केलंस हे लकी सांग. अरे असं का वागतोयस तू, इतकं सगळं करतो तुझ्यासाठी, इतका विश्वास ठेवलाय मी तुझ्यावर आणि सगळ्यांना मी ओरडून सांगते की तू काहीच करत नाही, आमचा लकी असं कधीच वागणार नाही, परंतु तू असं का केलंस सांग, काय कारण होतं लकी. आधी रडायचं थांबव आणि जर तू सांगितलंच नाहीत तर त्यावर मी सोल्युशन कसं काढेन लकी, त्यामधून काहीतरी क्लॉज निघालाच पाहिजे. पण जर तू काही बोललास नाहीस तर मी सगळं कसं करू, कसं मॅनेज करू मी सगळं, मला सांग. असं म्हणून आता लकी तिला सगळं सत्य सांगायला लागतो. लकी म्हणतो की मी सगळं सांगतो वहिनी. तेव्हा मग आता तो म्हणतो की वहिनी मी खूप चुकलोय. तेव्हा मुक्ता म्हणते की लकी मला सांग काय घडलंय, अशी काय इमर्जन्सी होती जे तू पैसे काढलेस, आणि अरे इतकी जर इमर्जन्सी असेल तर तू आमच्याशी बोलला का नाहीस, आता सांग मला काय झालं. तेव्हा मग तो सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की वहिनी ज्या वेळेला माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा माझे बघ नंतर रिपोर्ट्स आले होते, तेव्हा एक डॉक्टर मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या लोअर बॉडीमध्ये इंटरनल इंजुरी आहे. आणि त्यानंतर मग दुसरा डॉक्टर मला भेटला, त्यांनी मला सांगितलं की हे ऑपरेशन खूप रिस्की आहे आणि पैशाच्या अभावी राहू शकतं आणि याच्यासाठी खूप खर्च होणार आहे, 10 लाख रुपये. हे ऐकल्यानंतर मुक्ताला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मग लकी म्हणतो की हो वहिनी, मला पण इतकाच धक्का बसला होता. आणि मग मुक्ता म्हणते की तू हे सगळं मग का नाही सांगितलंस आम्हाला विश्वासात घेऊन. अरे लकी, एकदा बोलून बघायचं होतंस, तुझा प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केला असता ना आपण. म्हणजे तू इतके दिवस जे काही टेन्शनमध्ये आणि स्ट्रेसमध्ये होतास ते याचसाठी होतास का लकी, हे काय करून बसलास तू. अरे एकदा तरी बोलायचं होतं ना आमच्या सगळ्यांशी, नक्कीच मदत केली असती तुला. तेव्हा मग तो म्हणतो की वहिनी तेच, परंतु मला तुमच्याशी बोलण्याची लाज वाटत होती ग, मी काय बोलू ना मला माझंच कळत नव्हतं. अगं मला तुम्ही सगळेजण इतकी मदत करता, दादूस, तू, आई, सगळेजण माझी इतकी काळजी करता, परंतु मला तुमच्याशी बोलण्याची लाज वाटत होती ग, मला खरंच त्रास होत होता या सगळ्याचा. आणि तुम्हाला जर सगळ्यांना मी सांगितलं असतं तर सगळे माझ्यावर हसले असते आणि मग म्हणाले असते की एका मुलीला याने फसवलं आणि आता स्वतः याची बघा देवाने काय हालत केली, आता स्वतः कधी आयुष्यात बाप बनू शकणार नाही. हे मला ऐकायचं नव्हतं ग, म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा मग आता मुक्ताला खूप धक्का बसतो. मग लकी सांगतो की वहिनी खरंच सांगतोय, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तेव्हा मग मुक्ता म्हणते की एकदा तू सागरशी बोलून घ्यायला हवं होतंस ना लकी, अरे ते तुमच्या भावंडावर अगदी जीव ओवाळून टाकतात, मग 10 लाख रुपये तुझ्यासाठी त्यांना खर्च करता आले नसते का.
तेव्हा मग तो म्हणतो की वहिनी, मी ॲक्च्युली तेव्हा दादूस माझ्याशी बोलायला आला होता ना, मी दादूसला खरंच सगळं खरं खरं सांगून टाकणार होतं. दादूस इतक्या आपुलकीने मला विचारत होता, मी त्याला सगळं खरं सांगत होतो. परंतु तेवढ्यात मला त्या डॉक्टरचा मेसेज आला आणि मग मी घाबरलो आणि मग दादूसला पुढे मी काहीच सांगितलं नाही, कारण त्यानं मला अर्जंटली पैशांची व्यवस्था करायला मेसेजवर सांगितली होती. आणि वहिनी, ते पैसे मी चोरले, परंतु ती चोरीची आयडिया माझी नव्हती. तेव्हा मग आता लगेच मुक्ता म्हणते की म्हणजे म्हणजे काय झालं, कोणी सांगितलं तुला? तेव्हा तो म्हणतो की सावनी, हे सगळं सावनीने माझ्या डोक्यात भरवले. वहिनी खरं सांगतो, सावनीने ना माझा कंप्लीट ब्रेन वॉश केला. मी दादूसला सांगणार होतो, तुलाही सांगणार होतो, परंतु तिनेच मला सांगितलं की कोणालाही सांगू नकोस. जर तू कोणाला सांगितलं तर तुझं हसू होईल आणि सगळे तुझ्यावर हसतील, म्हणून लकी तू कोणाला सांगू नको, असं म्हणून तो रडायला लागतो. तेव्हा मुक्ता म्हणते की वाटलंच मला की ते सगळं सावनीने केलं असेल. लकी, मला तुझं हे आवडलेलं नाही. आम्ही सगळेजण तुझ्यावर इतका जीव लावतो, सगळे तुझी इतकी काळजी करतो, परंतु तू आमचं ऐकलं नाहीस. आमच्यावर न विश्वास ठेवता त्या सावनीवर विश्वास ठेवलास आणि तिच्या शब्दाला जो मानून तू तुझ्या दादूशी खोटं बोललास, दादूशी चोरी केलीस तू. असं का केलंस लकी, का केलंस? तेव्हा मग लकी हात जोडतो आणि म्हणतो की वहिनी, मला माफ कर. खरंच माझी खूप मोठी चूक झाली आहे. आता या चुकीला माफी असेल किंवा नसेल मला माहीत नाही, परंतु माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करतो. वहिनी, खरंच खूप मोठी चूक झाली. लक्की पुढे म्हणत असतो की वहिनी, मला माफ कर. खरं तर दादूशी सगळं बोलण्याच्या अगोदरच माझं सगळं क्लिअर झालेलं मी बोलू, परंतु मला सावनीने काहीच बोलू दिलं नाही. ती मला सरळ म्हणाली की तू ते पैसे आहेत कपाटात 10 लाख रुपये, ते चोर. मग तुला माहिती आहे, जेव्हा दुपारी घरात कोणी नव्हतं तेव्हा मी ते पैसे चोरले आणि जेव्हा मी पैसे चोरून जात होतो तेव्हा स्वातीताईने ते पाहिले आणि तिने मला विचारलं देखील की कसले पैसे आहेत. पण मी तिला खोटं बोललो, तिला सांगितलं की माझ्या मित्राच्या लग्नाचे पैसे आहेत हे, आणि मग मी निघून गेलो. आणि बहिणी, हे सगळं त्या सावनीनेच घडवून आणलं आहे. खरं तर तिनेच ही माझ्याकडून चोरी करून आणली. हे सगळं त्या सावनीला कसं कळलं असं मुक्ता विचारते. तेव्हा तो म्हणतो की मला माहीत नाही, परंतु त्या सावनीनेच मला सांगितलं की असं असं डॉक्टर आहे, तर तो ट्रीटमेंट करू शकतो, म्हणून मी ते पैसे चोरण्यासाठी तयार झालो होतो. आणि ते पैसे कुठून आणायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता. त्यावेळेला मग सावनी म्हणाली की सागरच्या कपाटात तेवढे पैसे असतील, तू घे आणि तुझं ऑपरेशन करून घे, म्हणजे तुझा प्रश्न कायमचा सुटेल. वहिनी, खरंच मला माफ कर गं, मी खूप मोठी चूक केली आहे. त्या सावनीचं ऐकलं आणि मी माझ्या पायावर खूप मोठा दगड मारून घेतला. मी तिचं ऐकलं आणि दुपारी तुमच्या रूममध्ये शिरलो आणि कपाटामध्ये चोरी करायला लागलो. तेव्हा बघितले तर सगळे पैसे होते आणि म्हणूनच मी पैसे माझ्या पिशवीमध्ये ठेवले आणि ते पैसे चोरायला सुरुवात केली. खरंच माझ्या मनामध्ये तेव्हा काहीच आलं नाही, कारण माझ्या मनात खूप भीती होती की काही करून मला हे ऑपरेशन करायचंच आहे आणि माझ्यावर लागलेला डाग मला सगळ्यांसमोर पुसायचा आहे, म्हणून मी हे सगळा प्रयत्न केला गं. बाकी माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं खरंच. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की पण मलाही कळत नाही आहे की त्या सावनीला कसं कळलं की तुझा हा सगळा प्रॉब्लेम आहे, आणि सावनीला माझ्या कपाटात पैसे आहेत हे मुळात कळलंच कसं? तेव्हा लकी म्हणतो की नाही गं वहिनी, मला खरंच माहीत नाही आहे की तिला हे सगळं कसं माहीत असेल, परंतु मला तुझ्या कपाटामध्ये ती लक्ष ठेवून असणार, म्हणूनच तिला हे सगळं कळलं असेल की एवढी अमाऊंट तुझ्या कपाटामध्ये आहे. खरंच वहिनी, ही खूप शातीर आहे आणि तुला माहिती आहे, तो डॉक्टर आहे ना, तो डॉक्टरही तिनेच दिला आहे मला आणि त्या डॉक्टरचाही नंबर वगैरे तिने दिला, म्हणूनच मी कॉल केला आणि ऑपरेशनबद्दल बोलून घेतलं. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, चल जाऊ दे सगळं, आता मला सांग की पुढे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मी पैसे घेतले आणि निघालो. स्वातीताईंनी मला थांबवलं, परंतु मी खोटं सांगून निघालो. पण वहिनी, जर तिकडे तू असतीस ना गं, तर सगळं व्यवस्थित झालं असतं. तू मला 4 प्रश्न विचारले असतेस खोलामध्ये आणि मी खोटे उत्तरं दिली असती आणि तू पकडलं गेलं असतंस मला, परंतु तसं झालं नाही गं. तसंच व्हायला हवं होतं, निदान हे झालं तरी नसतं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मग मला खरं सांग की ऑपरेशन व्यवस्थित झालं ना, सगळं आता नीट आहे ना, डॉक्टर काय म्हणाले? तेव्हा तो म्हणतो की नाही गं वहिनी, नाही, इथेच तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अगं माझं ऑपरेशन झालंच नाही आहे. जो डॉक्टर होता ऑपरेशन करणारा, तो खोटारडा होता, फ्रॉड होता. तो माझे पैसे 10 लाख रुपये घेऊन तो पळून गेला. हे ऐकल्यावर आता मुक्ताला धक्काच बसतो. नंतर तो म्हणतो की मला तर वाटतंय ना की हे सगळ्यामध्ये सावनीचा हात आहे. सावनीनेच तो डॉक्टर पाठवला, याचा अर्थ हे सगळं तिनेच घडवून आणलं. मी तिच्या बोलण्यामध्ये आलो आणि तिचं ऐकून बसलो. मी खूप मोठी चूक केली आहे गं वहिनी, खरंच मला खूप मोठा प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे मी. काय करू, कसं सुटू, मला यातून काहीच कळत नाही. नेहमी तुम्ही लोक मला वाचवता,
तू मला पाठीशी घालतेस आणि मम्मी प्रत्येक जगाला ओरडून सांगते की माझा लकी कधीच चुकीचा वागू शकत नाही. तर दादूस पण मला सपोर्ट करतो, माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो मला. परंतु मी त्यांच्याशी आणि तुझ्याशी खोटं बोललो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की बस झालं, आता सावनीने हे सगळे केले ना, सावनीला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे. आता सावनीला मी सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडणार. तिच्या तोंडूनच मला आता सत्य कबूल करून घ्यावं लागेल. मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सावनी स्वतःच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल करेल. लकी म्हणतो की वहिनी, असं तू काय करणार आहेस? तेव्हा मुक्ता म्हणते की मला ते सगळं बघावं लागेल. आता हे सगळं इतकंच लक्षात ठेव की काय झालं तरीही मी तुला या सगळ्यातून बाहेर काढणार. तू या सगळ्यातून बाहेर निघशील, घाबरू नको. चुकी तर तुझी पण आहे, कारण तू चुकीचं वागला, पैसे तू सोडले, परंतु पूर्णपणे चुकी तुझी नाही, संपूर्ण चुकी तुझी नाही. म्हणूनच या सगळ्याला तुला सावनीने भरीस पाडलं ना. आता सावनीचीच या घरातून मी हकालपट्टी करणार. मला माहिती आहे सावनीने तुझा वापर करून ही चोरी मुद्दाम घडवून आणली आहे आणि म्हणूनच मला तिला धडा शिकवायचा आहे. काही झालं तरी आता मी जे सांगते तेच तुला करायचे आहे. काही करून सावनीचा खरा चेहरा आपण सर्वांसमोर आणायचा, असं म्हणून मुक्ता आणि लकी एका मिशनसाठी आता तयार झालेले असतात. तर आता स्वाती आणि मुक्ता दोघी जणीही फराळाच्या तयारीला लागलेल्या असतात. स्वाती ही शंकरपाळ्या फ्राय करते आणि मुक्ताला म्हणते की वा, अगदी बेसनाचा खमंग वास आलेला आहे, याचा अर्थ बेसन व्यवस्थित भाजलं जात आहे. मग आता मुक्ता म्हणते की हो तर तेच तर असतं ना, बेसनाच्या लाडवामध्ये बेसन अगदी परफेक्ट भाजलं गेलं पाहिजे, तेव्हाच तर जाऊन लाडू अगदी बेस्ट होतात. तुम्हाला माहिती का स्वातीताई, लहानपणी आपण कोणाच्याही घरी बेसनाचा लाडू खायला गेलो आणि तुमच्या वरती इथे टाळूवर लाडू चिकटलाय असं कधी झालंय का? त्यावेळेला स्वाती म्हणते की हो ग हो, असं माझं झालं आहे, कित्येक वेळेला झालेलं आहे. आणि मग हसायला येतं. आणि नंतर मग मुक्ता म्हणते की तुम्हाला माहिती आहे का स्वातीताई, लहानपणी म्हणजे जेव्हा जेव्हा मी आई आणि बाबांबरोबर फराळाला खायला जायचे, दुसऱ्यांकडे कोणाहीकडे जायचे, त्याच वेळेला मग आम्ही लाडू खायचो. सगळ्यात पहिले लाडू उचलला जायचा आणि तो लाडू खाल्ल्यानंतर मग जेव्हा आम्ही दोघेही म्हणजेच आम्ही तिघीजणं जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर पडायचो, त्यावेळेला मी आणि बाबा फक्त आईच्या रिॲक्शनकडे बघायचो. आम्ही बाहेर पडलो की आईची एकच रिॲक्शन असायची पहिली, ती म्हणजे बेसनाचे लाडू फेल गेले आहेत. आता हे ऐकल्यावर दोघीजणीही हसायला लागतात आणि मग आता ती शंकरपाळ्या फ्राय करण्यामध्ये बिझी होती. तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि म्हणते की काय ग, काय चाललं तुमचं? स्वाते, मुक्ता, अगं एवढ्या कणाला हसताय तुम्ही जोरजोरामध्ये, काय झालं काय? आणि मग किचनमध्ये ती बघते तर म्हणते की बापरे बाप, हे काय झालंय तुमचं? इतका मोठा फराळाचा घाट कधी घातलात तुम्ही आणि कधी सुरुवात केला? तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं मम्मी, एकीला दोघी जणी झालो आणि तसंही मुक्ताला आज क्लिनिकला सुट्टी होती, म्हणूनच म्हटलं की आज बऱ्याचपैकी फराळ आपण आवरून घेऊया, म्हणजे कसं आहे ना, लवकरात लवकर आपले सगळे फराळ होतील. आता काय लाडू आणि चकली तर झालेलीच आहे, आता ह्या शंकरपाळ्या फ्राय करतोय, बेसनाचे लाडू झाले की झालं. तेव्हा मग आता लगेच मुक्ता म्हणते की हो हो मम्मी, तुम्ही पण शेवंत मावशीकडे गेला होतात ना, म्हणून मग तुम्हाला काही सांगितलं नाही. आणि कसं आहे ना, आता आपले फराळ सगळे झालेच आहेत, फक्त करंजी बाकी राहिली आहे. परंतु करंजी आपण नाही करायची, करंजी म्हणजे आधीची फेवरेट आहे ना, मग आपण आधीच्या पप्पांनाच इथे उभं करूया कालता घेऊन करंजी फ्राय करायला. आता असं म्हटल्यावर स्वाती किती किती हसायला लागते आणि मुक्ताही हसत असते, परंतु इंद्रा मात्र गप्प उभी असते. इंद्रा म्हणते की स्वाती, मुक्ता, अगं काय चाललंय तुमचं हे? आपल्या घरामध्ये असं वातावरण आहे, असा प्रॉब्लेम झालाय, पैशाची चोरी झाली आणि तुम्हाला फराळ वगैरे करण्याचं काय सुचतंय? तेव्हा मग मुक्ताला हे सगळं ऐकून वाईट वाटतं, पण स्वाती म्हणते की मम्मी, अगं माहिती आहे आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम आलाय, परंतु आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत ना, सई आहे, आदित्य आहे, त्याचप्रमाणे जुई आहे, तर मग आपल्या संकटाचं हे सगळं सावट त्यांच्या दिवाळीवर कशाला यायला हवंय? त्यांची ही दिवाळी आनंदाने साजरी झाली पाहिजे ना, यात त्यांची काय चूक आहे? म्हणूनच मग मुक्ताच म्हणाली की आपण करूया यंदाची दिवाळी साजरी आणि सगळ्यांची दिवाळी ही आनंदाने उजळून निघाली पाहिजे ना, म्हणूनच मग त्यांच्यासाठीच आपण हा दिवाळीचा सण साजरा करणार आहोत, असं स्वाती म्हणते. परंतु आता त्यावर इंद्रा म्हणते की तसं नाही ग, बघ ना किती मोठी पैशांची चोरी झाली, किती मोठा प्रॉब्लेम झाला आपल्या घरामध्ये, परंतु मला ही दिवाळी साजरी करणं योग्य वाटत नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, तुम्हाला जे वाटतंय तेही चुकीचं नाही. काय ना, आता घरामध्ये मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्हाला वाटत असेल की या मुक्ताला काय सुचतंय की हे सगळं फराळ वगैरे बनवायचं, परंतु
जसं स्वातीताईंनी सांगितलं की घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यांच्या सगळ्या या दिवाळीवर आपल्या या संकटाचे सावट यायला नको. आणि दिवाळी हा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, किती सगळ्या गोष्टी आणि सुंदर गोष्टी घडतात. घरातल्या सगळ्यांना ही दिवाळी एकत्र आणते. कधी भाऊ बहिणीचं सुंदर नातं दिवाळीमध्ये पूजलं जातं, तर कधी लक्ष्मीपूजन होतं, तर कधी नवरा बायकोचा पाडवा हा सण केला जातो. आणि म्हणूनच या सणामध्ये आणखीनच गोडी वाटते, आपली माणसं एकत्र आली त्यामुळे. आणि पैशाचं म्हणाल तर तुमची आणि बापूंची पुण्याई सागरच्या पाठीशी नक्कीच आहे. आणि तुमची पुण्याई आपल्या घराच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. मग घाबरण्याचं कारण काय आहे? तुम्ही सगळ्या आमच्या पाठीशी असताना काय घाबरायची भीती? आणि मग ही सगळी आपली जी लक्ष्मी गेले ना, तीच बघा लक्ष्मी परत आपल्या पावली घरी चालत येणार आहे. म्हणूनच तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही ऐश्वर्य आणि संपत्ती ही दिवाळी घेऊन येईल, भरभराट घेऊन येईल. हे ऐकल्यावर आता इंद्रा म्हणते की मुक्ता, तुझं अगदी बरोबर आहे ग. मला चुकीचं वाटत होतं, पण आता तू जे हे काही बोललीस ना, ते ऐकून प्रत्येकाला वाटेल ग की ही दिवाळी आनंदाने साजरी करावी. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण होईल. तेवढ्यातच आता बेल वाजते. सागर म्हणतो की थांबा मुक्ता, मी जाऊन बघतो. सागरने मुक्ताचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि नंतर मग आता सागर दरवाजा उघडतो. त्याच वेळेला आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस येतात तेव्हा मुक्ता घाबरते. सागर म्हणतो की या इन्स्पेक्टर साहेब, या आतमध्ये या, असं म्हणून आता तो त्यांना आतमध्ये यायला सांगतो. सगळे जरा घाबरतात. आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की सागरनेच पोलिसांना बोलावलेले आहे. तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर येतात. सागर म्हणतो की स्वाती, जा सगळ्यांना बोलावून आण. आणि म्हणूनच आता स्वाती सगळ्यांना बोलावण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते. सागर इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतो आणि बसायला सांगतो. तेव्हा मग आता इथे इन्स्पेक्टर साहेब आणि सागर बसतात. तेव्हा मग पोलीस म्हणतात की बोला, काय झालंय नेमकं? तेव्हा मग चोरी कधी झाली? सागर म्हणतो की काल चोरी झाली होती. मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जर काल चोरी झाली तर तुम्ही आम्हाला कालच का नाही सांगितलं, आज का सांगितलं? तेव्हा सागर म्हणतो की ॲक्च्युली काय आहे ना, की काल चोरी झाली परंतु घरातूनच पैसे गायब झाले. म्हणून आम्ही एक दिवस घेतला की कुठे पैसे सापडतायत का हे शोधण्यासाठी, परंतु पैसे कुठेच सापडले नाहीत. म्हणूनच मग आज मी फायनली तुमच्याकडे कंप्लेंट केली. तेव्हा मग सागरला पोलीस विचारतात की मला सांगा, तुमचा कोणावर काही संशय आहे का? त्याच वेळेला इथे आता सागर हा सावनीकडे बघतो आणि सावनी मात्र घाबरते. नंतर आता पोलीस म्हणतात की तुमचा कोणावर काही संशय किंवा काही असेल तर प्लीज आम्हाला सांगा. आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की सागर, अहो तुम्ही हे सगळं काय केलं? पोलिसांना कशाला सांगितलं? अहो ते पैसे मीच घेतले होते. मी तुम्हाला फराळीच्या आणि दिवाळीच्या गडबडीमध्ये सगळं सांगायचं विसरून गेले. आता असं म्हटल्यावर मात्र सगळ्या जणांना टेन्शन येतं आणि इंद्रा धक्क्यानेच आता मुक्ताकडे बघू लागते. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही पैसे घेतले? तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, ॲक्च्युली सागर दिवाळी आहे ना, तर एक छान इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग होती आणि त्याच्यामध्येच मी हे पैसे गुंतवले सागर. आणि तुम्हाला मी हे दिवाळीनिमित्त खास सरप्राईज देणार होते, परंतु तुम्ही तर इथे माझ्यासमोर मला सरप्राईज दिलं, इथे पोलिसांना आणून उभं केलं. मी तर आता खूप घाबरले, म्हणून मला तुम्हाला हे नाईलाजाने सांगावं लागलं. आता पोलीस देखील मुक्ताकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागतात. आणि नंतर सागरला देखील हे सगळं बघून कळतं की मुक्ता हे सगळं मुद्दाम बोलत आहे, बहुतेक कोणाला तरी वाचवण्यासाठी. परंतु इंद्रा तोंड उघडते. इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, हे काय करतेस काय तू डोक्यावर परली बिरली आहेस की काय? अगं इतके सगळे कालपासून पैसे शोधतोय आपण, सगळे टेन्शनमध्ये आहोत आणि चोरी झाले म्हणून माझा लेक देखील टेन्शनमध्ये आहे, परंतु तू मात्र कोणाला काहीच सांगितलं नाही. अगं तेव्हाच कळलं मला, एवढा आनंदाने हसत हसत तू फराळ का बनवत होती? कारण मला माहीत होतं की हे सगळं तुला माहिती आहे, कारण तूच तर पैसे घेतले ना, मग तुला माहीत आहे हे पैसे कुठेच जाणार नाही. अगं मुक्ता, पण जरा विचार करायचा होता, सगळेजण किती टेन्शनमध्ये आहोत. तेव्हा मग आता इथे लगेच सावनी विचार करते की मुक्ता अशी का वागते, ही स्वतःवर हा चोरीचा आळ का घेते? नक्कीच हिच्या मनामध्ये काहीतरी सुरू आहे, ही नक्कीच काहीतरी वेगळा विचार करते, परंतु नेमकं काय, हिच्या डोक्यात नेमकं काहीतरी शिस्त आहे, याचा शोध घेतलाच पाहिजे असा सावनी विचार करते. आणि नंतर सावनी म्हणते की जर हे सगळं पोलिसांनी शोधलं तर आम्ही लोकच पकडले जाणार. म्हणूनच आता इथे इंद्रा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आता आलाच आहात तर फराळ करून जा, घ्या बसा. तेव्हा मग आता सागर म्हणतो की थांब मम्मी थांब. आणि इन्स्पेक्टर साहेबांची सागर माफी मागतो आणि म्हणतो की
इन्स्पेक्टर साहेब माफ करा, खरं तर मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, तुम्हाला इथे यावं लागलं त्यासाठी सॉरी. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, इथून पुढे जर पैशांचं काही कराल तर आधी घरात सांगत जा, नाहीतर असे गैरसमज होतात. तेव्हा मुक्ता म्हणते की चुकलं माझं, आणि इन्स्पेक्टर निघून जातो. आता सागर देखील वैतागून त्याच्या रूममध्ये निघून जातो आणि मग लकी हा अगदी वेड्या नजरेने मुक्ताकडे बघतो. तेव्हा मुक्ता त्याला डोळे पापणी मिटूनच दिलासा देते की शांत हो. आणि मग स्वाती म्हणते की कोमल चल माझ्यासाठी मदतीला. तेव्हा इंद्रा म्हणते की चला चला आपण फराळाचं बघू. आणि मग स्वाती ही गेल्यानंतर सावनी लकीकडे बघते आणि म्हणते की हे सगळं काय आहे, मुक्ताने हे नेमकं काय केलंय काहीच कळत नाही. नंतर सागर हा रूममध्ये येतो आणि मुक्ता देखील आता त्याच्या मागे मागे येते आणि सागर असा आवाज देते. तेव्हा सागर म्हणतो की या 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 मॅडम या, तुमचीच तर वाट बघत होतो मी. हे सगळं काय आहे मुक्ता, मला कळेल का? नाही म्हणजे काल चोरी झाली म्हणून तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये होतात, पण आता तुम्ही हे जे सगळं काही केलंय ना ते कोणाला तरी वाचवण्यासाठी केले. मला नक्कीच कळालेलं आहे. तुम्ही हे कोणासाठी केलं ते मला सांगा. नक्की हा सगळा काय प्रकार आणि कशासाठी करताय ते मला सांगा. हे ऐकून मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते. तर इथे पुढच्या भागामध्ये सावनी ते पैसे जे लपवलेले असतात ते पैसे खोदून आता ती बाहेर काढायला निघालेली असते. तेवढ्यातच ते पैसे जेव्हा ती बाहेर काढते समोरून मुक्ता येते आणि मुक्ता आता टाळ्या वाजवत असते. त्याच वेळेला सावनी मुक्ताला बघून प्रचंड हादरते. तर मुक्ता तिला म्हणते की सापडला, चोर सापडला. तेव्हा सावनी म्हणते की काय काय बोलतेस तू हे? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, हे काय माझ्यासमोर आहे ना, हे तुम्ही माझेच तर पैसे चोरले. तेव्हा मग सावनी म्हणते की तुझ्याकडे काय प्रूफ आहे की हे पैसे तुझे आहेत? तेव्हा मुक्ता म्हणते की प्रूफ कशाला हवंय, माझ्याकडे मी एक या बंडल्सला खून करून ठेवली होती आणि ते इनिशियल्स त्या बंडलवर होते आणि यावरून हे सगळे सिद्ध होते की हे पैसे आमचे आहेत आणि तुम्ही आमचे पैसे सोडलेले आहेत. त्यावेळेला आता घरातल्या सगळेजण येतात आणि सगळ्यांसमोर आता सावनीचा चोरीचा मुक्ताने पर्दाफाश केलेला असतो. त्याच वेळेला आता मुक्ता सावनीला म्हणते की आमच्या घरामध्ये चोरांना जागा नाही, त्यामुळे चल निघ असं म्हणून ती सावनीला जायला सांगते. सावनीची ही चोरी पकडल्यानंतर मुक्ता आणि सागर तिची कशा प्रकारे हकलपट्टी करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.